नमस्कार मित्रांनो. आपण दिवसभर हजारो विचार करत असतो. कधी सकारात्मक, कधी नकारात्मक. पण तुम्हाला माहिती आहे का? आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक गोष्टींचा निर्णय हे आपले जाणीवपूर्वक मन नाही, तर आपल्या आत खोलवर असलेले अवचेतन मन घेत असते. तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता? तुम्ही यशस्वी व्हाल की नाही? तुम्ही आनंदी राहाल की दुःखी? यामागे मोठ्या प्रमाणावर काम करत असते, ती म्हणजे आपल्या अवचेतन मनाची शक्ती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अवचेतन मन म्हणजे नेमके काय, वैज्ञानिक संशोधन याबद्दल काय सांगते, आपल्या आयुष्यामध्ये त्याचा परिणाम कसा होतो आणि काही साध्या सवयींच्या मदतीने आपण आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल कसा घडवू शकतो. चला तर झटपट पाहूया. पहिलं म्हणजे अवचेतन मन म्हणजे काय. आपल्या मनाचे दोन भाग असतात. पहिलं म्हणजे जाणीवपूर्वक मन म्हणजे कॉन्शियस माइंड आणि दुसरं म्हणजे अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड. जाणीवपूर्वक मन फक्त 5 ते 10% काम करत असते, तर अवचेतन मन हे जवळपास 90 ते 95% निर्णयांवर प्रभाव टाकत असते. म्हणजेच आपल्या सवयी, आपल्या भावना, आपली भीती, आत्मविश्वास आणि आपले अनेक निर्णय हे सर्व अवचेतन मनात साठलेल्या विश्वासांवर आधारित असतात. दुसरा पॉइंट म्हणजे वैज्ञानिक संशोधन, विज्ञान याबाबत काय सांगते. अमेरिकेतील प्रसिद्ध न्यूरोसायंटिस्ट बेंजामिन लेबेट यांनी केलेल्या प्रयोगांमध्ये असे आढळले की आपण एखादा निर्णय घेतो त्यापूर्वीच आपल्या मेंदूमध्ये त्या निर्णयाची प्रक्रिया सुरू झालेली असते. म्हणजेच आपल्याला निर्णय घेतल्याची जाणीव होण्यापूर्वीच अवचेतन मन कामाला लागलेले असते. याचा अर्थ असा नाही की आपल्याकडे नियंत्रण नाही, पण आपल्या सवयी, आपले विचार आणि अनुभव यांचा आपल्या निर्णयांवर खूप मोठा प्रभाव असतो. तिसरा पॉइंट म्हणजे आपल्या बालपणातील शब्द महत्वाचे का असतात. मित्रांनो, लहानपणी जर एखाद्या मुलाला वारंवार सांगितले गेले असेल की तू काही करू शकत नाहीस, तू हुशार नाहीस किंवा तुझ्याकडून काही होणार नाही, तर हे शब्द अवचेतन मनामध्ये, सबकॉन्शियस माइंड मध्ये खोलवर बसतात आणि मोठेपणी ती व्यक्ती स्वतःवर शंका घेऊ लागते. पण जर त्याच मुलाला सांगितले की तू प्रयत्न कर, तू नक्की यशस्वी होशील, तू नक्की शिकशील, तुझ्यामध्ये ती क्षमता आहे, तर त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि म्हणूनच शब्दांमध्ये खूप शक्ती असते. चौथा पॉइंट म्हणजे प्लेसिबो इफेक्ट, विज्ञानाने मान्य केलेली गोष्ट. वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक प्रसिद्ध संकल्पना आहे प्लेसिबो इफेक्ट. काही वेळा रुग्णाला खरे औषध न देता साधी गोळी दिली जाते, पण रुग्णाला विश्वास असतो की त्याला उपचार मिळत आहे आणि आश्चर्य म्हणजे अनेक वेळा शरीरामध्ये खरोखरच सुधारणा दिसून येते. याचा अर्थ असा नाही की विचारांनी सर्वच रोग बरे होतात, पण आपल्या अपेक्षा आणि विश्वास यांचा शरीरावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच सकारात्मक विचार आणि वैद्यकीय उपचार यांची सांगड घालणं महत्वाचं असतं. पाचवा महत्वाचा पॉइंट म्हणजे आपण स्वतःशी कसं बोलतो. आपण दिवसभर स्वतःशी काय बोलत असतो बरं? माझ्याकडून होणार नाही, मी नशीबवान नाही, मी कधीच बदलू शकत नाही, हे शब्द अवचेतन मन स्वीकारू लागतं आणि मग आपण नकळतच तशाच प्रकारे वागू लागतो. म्हणून स्वतःशी बोलताना शब्द बदलायला सुरुवात करा. असं म्हणा की मी शिकत आहे, मी रोज प्रगती करत आहे आणि प्रत्येक दिवस मला अधिक मजबूत बनवत आहे. सहावा पॉइंट म्हणजे सवयींची ताकद. आपण जे वारंवार करतो ते आपल्या मेंदूमध्ये मजबूत होत जातं, फिक्स होत जातं. यालाच विज्ञानामध्ये न्यूरोप्लास्टिसिटी असं म्हणतात. म्हणजेच आपला मेंदू नवीन सवयी आणि अनुभवांनुसार स्वतःमध्ये बदल करू शकतो. यामुळेच वाईट सवयी बदलणं शक्य आहे, नवीन गोष्टी शिकणं शक्य आहे आणि कोणत्याही वयात स्वतःमध्ये सुधारणा करणं देखील शक्य आहे. एक छोटीशी गोष्ट सांगते. सचिन हा एका गरीब घरातील मुलगा होता. लहानपणापासून लोक त्याला म्हणायचे की तुझ्याकडून काही होणार नाही. पण त्याच्या आईने नेहमी एकच गोष्ट त्याला सांगितली की स्वतःवर विश्वास ठेव. आणि सचिनने अनेक अपयश पाहिले, लोकांनी त्याची खिल्ली उडवली, पण त्याने स्वतःबद्दलची सकारात्मक भावना सोडली नाही आणि एक दिवस तो यशस्वी झाला. मित्रांनो, यशाची सुरुवात ही बाहेरून नाही तर आपल्या मनामध्ये होत असते. आठवा पॉइंट आता पाहूया, सकाळच्या पहिल्या काही मिनिटांचं महत्व. झोपेतून उठल्यानंतर आपला मेंदू हा शांत अवस्थेत असतो. म्हणूनच त्यावेळी मोबाईलवरील नकारात्मक बातम्या पाहण्याऐवजी प्रार्थना करा, कृतज्ञता व्यक्त करा, 2 मिनिटं तरी शांत बसा, सकारात्मक विचार करा. कारण दिवसाची सुरुवात ही जशी होते तसाच संपूर्ण दिवस घडण्याची शक्यता वाढते. नववा पॉइंट म्हणजे कृतज्ञतेची सवय. अनेक संशोधनांमध्ये असं दिसून आलं आहे की कृतज्ञतेचा सराव करणाऱ्या लोकांमध्ये तणाव हा कमी असतो
आणि मानसिक आरोग्यही सुधारलेलं असतं. रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 3 गोष्टी लिहा. आज कोणत्या गोष्टीसाठी मी आभारी आहे? आज मी काय शिकलो? आणि उद्या मी कोणती एक गोष्ट चांगली करणार आहे? हा छोटासा सराव मनामध्ये सकारात्मकता वाढवू शकतो. 10वा पॉइंट म्हणजे नकारात्मक लोकांपासून सावध राहा. आपल्या आसपासचं वातावरण आपल्या विचारांवर प्रभाव टाकतं. जर सतत नकारात्मक लोकांमध्ये आपण राहिलो, तर त्यांचे विचार हे नकळत आपल्या मनामध्येही प्रवेश करतात. म्हणूनच चांगली पुस्तकं वाचा, प्रेरणादायी गोष्टी ऐका आणि अशा लोकांच्या सहवासात राहा, जे तुमच्यातील चांगुलपणाला प्रोत्साहन देतील. 11वा पॉइंट म्हणजे अवचेतन मन बदलण्यासाठी 5 साध्या सवयी. पहिली सवय म्हणजे सकारात्मक स्वसंवाद करा. स्वतःशी प्रेमाने सकारात्मक बोला. दुसरा पॉइंट म्हणजे ध्यान आणि प्रार्थना करा. यामुळे मन शांत होतं आणि आपले विचार स्पष्ट होतात. तिसरा पॉइंट म्हणजे कृतज्ञतेची डायरी लिहा. ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. याच्यामुळे आपल्यातील आनंदाची भावना वाढते. चौथा पॉइंट म्हणजे चांगल्या सवयींची पुनरावृत्ती करा. कारण पुनरावृत्तीमुळे सतत वारंवार ते गोष्ट केल्यामुळे मेंदूमध्ये नवीन मार्ग तयार होतात. 5वा पॉइंट म्हणजे संयम ठेवा. बदल हा एका रात्रीत होत नाही, पण सातत्याने नक्की होतो. मित्रांनो, कधी कधी आपण स्वतःलाच कमी समजतो. आपल्या चुका, आपलं अपयश आणि इतरांच्या शब्दांमुळे आपण स्वतःची किंमत विसरून जातो किंवा स्वतःची किंमत कमी करतो. पण लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या भूतकाळापेक्षा मोठे आहात. तुमच्या चुका ही तुमची ओळख नाही आणि आजपर्यंत जे काही झालं आहे ते तुमच्या आयुष्याचा शेवट नाही. प्रत्येक नवीन दिवस ही देवाने दिलेली एक नवीन संधी असते. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. कारण जेव्हा मन बदलतं तेव्हा विचार बदलतात. जेव्हा विचार बदलतात तेव्हा सवयी बदलतात आणि सवयी बदलल्या की संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. मित्रांनो, आपण अनेकदा परिस्थितीला दोष देतो, नशिबाला दोष देतो किंवा इतर लोकांना जबाबदार धरतो. पण खरं पाहिलं तर आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींची सुरुवात ही आपल्या मनातूनच होत असते. जर एखादी व्यक्ती सतत स्वतःला सांगत राहिली की मी कमकुवत आहे, माझ्याकडून काहीच होणार नाही किंवा माझं नशीबच खराब आहे, तर हळूहळू तिचं अवचेतन मन या गोष्टींवर विश्वास ठेवायला सुरुवात करतं आणि मग ती व्यक्ती नकळत अशाच प्रकारचे निर्णय घेऊ लागते. पण ज्या क्षणी आपण स्वतःबद्दलचा दृष्टिकोन बदलतो, त्या क्षणापासून आपलं आयुष्य बदलायला सुरुवात होते. म्हणून लक्षात ठेवा, अवचेतन मनाला चांगलं किंवा वाईट यातील फरक कळत नाही. तुम्ही जे विचार वारंवार करता, जे वारंवार बोलता आणि ज्या गोष्टींवर सतत विश्वास ठेवता, त्याच गोष्टी हळूहळू तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनतात. म्हणूनच दररोज सकाळी स्वतःला एकदा नक्की सांगा की मी सक्षम आहे, मी दररोज स्वतःमध्ये सुधारणा करत आहे, माझं भविष्य माझ्या हातात आहे. कारण मित्रांनो, आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल हा बाहेरून होत नाही, तर तो आपल्या मनामध्ये होतो. आणि जेव्हा मन बदलतं तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील हळूहळू शक्य व्हायला लागतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवणाऱ्या एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.